Hello everyone and welcome to the second day of our annual day organized by Vazay Sanskriti of VG Vazay College, and the theme of this year is Shubharam. Thank you so much for joining in Vazay Sanskriti's annual day event. I would like to start off by welcoming Trustee of Kirkur Education Trust, Mrs. Jyoti Bhadkamkar Madam, Secretary of Kirkur's Education Trust, Dr. M.R. Kurup Sir, Principal Dr. B.B. Sharma Sir, Vice Principal of Degree College and Dean of Arts Professor Dr. Preeta Nilesh Ma'am, Vice Principal of Junior College C.A. Vidyadhar Joshi Sir, Junior College Supervisor Mrs. Jayashree Shaligram Ma'am, all the teachers, administrative staff, all the performers of the day, volunteers and the audience, a very hearty welcome. Thank you so much for joining in. What great then to begin day 2 with an amazing poem about new beginnings. So here is Harsh Parmar with his poem Nai Shuruaat. अभी घर पर है, थोड़ी दूरी पर है, पर ये वक्त चला जाएगा कि दूरियां सिखा गई हमें साथ रहने की अहमियत। पर चिंता ना करो, ये वक्त चला जाएगा। पूरे दिन काम में व्यस्त रहने वाला दिन फिर एक बार आएगा, पर परिवार के साथ खेला लूडो का आज नहीं फिर बार बार आएगा। पर ये वक्त चला जाएगा। जब बाहर रह के घर की चिंता थी, आज घर रह के बाहर की चिंता है। ये चिंता है, ये थोड़ी यूं ही चली जाएगी, पर ये वक्त है, ये ज़रूर चला जाएगा। साथ रहते हुए सब अनजान मुसाफिर थे, कि साथ रहते हुए सब अनजान मुसाफिर थे। सफ़र ने अपनी अहमियत बताई, पर हमारी मंजिल तो एक ही है। पर मंजिल तो हमारी एक ही है, तो नए सवेरे की करते नई शुरुआत जारी है। कैद होके आज़ादी की कीमत समझ आई, कि कैद होके आज़ादी की कीमत समझ आई। इन उड़ते परिंदों ने तो हमारी हंसी उड़ाई। आज वक्त ने तो हमें हमारी मुलाकात करवाई, आज वक्त ने तो हमें हमारी मुलाकात कराई। रोज़ रोज़ वो बाहर जाना पसंद ना था, कि रोज़ रोज़ वो बाहर जाना पसंद ना था। आज हर पल वो लोगों की मुलाकातें याद आई, कि आज हर पल वो लोगों की मुलाकातें याद आई। चलो उस याद से फिर एक मुलाकात करते हैं, कि चलो उस याद से फिर एक मुलाकात करते हैं। चलो एक नई शुरुआत करते हैं, चलो उस याद से एक नई मुलाकात करते हैं। चलो एक नई शुरुआत करते हैं। सब गुमशुदा थे अपने कामों में, सब गुमशुदा थे अपने कामों में। खुदा ने सबको साथ मिलाया, कि खुदा ने सबको साथ मिलाया। आज तो वक्त ने हमें अपनों से मिलवाया, आज तो वक्त ने हमें अपनों से मिलाया। नए सवेरे के साथ नई शुरुआत करते हैं, कि नए सवेरे के साथ नई शुरुआत करते हैं। अपनी किताब का एक नया पन्ना लिखते हैं। जिन बातों को याद कर, कि जिन बातों को याद कर एक मासूम सी मुस्कान आए, उन बातों को चलो हिस्सा बनाते हैं। अब जीने का नया किस्सा दोहराते हैं, अब जिंदगी का नया किस्सा दोहराते हैं। हर सांस में एक रुतबा है, हर ख्याल में नई शुरुआत है। दस्तूरे दुनिया को समझना है, कि दस्तूरे दुनिया को समझना है, तो पहले मुझको मुझसे मिलना है। सारी दुआओं को मुकम्मल करनी है, सारी दुआओं को मुकम्मल करनी है। फिर एक नई शुरुआत करनी है, अब तो एक नई शुरुआत करनी है। Since the new year is already begun, let's welcome this year with enthusiasm and zeal. Let's look forward to opportunities and make the most out of it. Let's work on ourselves this year. Let's be the best version of ourselves by making resolutions and working on it. And to give you some ideas for resolutions, we have the Fine Arts Department by Vazay Sanskriti presenting to you Shubharam of Resolutions.
dumbfounding. I completely happen to adore it. Thank you so much. Next up, we have something from Vithi. ते आपल्यासमोर 2 मराठी आणि 1 हिंदी स्किट प्रस्तुत करणार आहेत. जे मराठी स्किट आहे तिथे आपल्या देशाच्या संविधानाने आपल्याला जे हक्क दिले आहेत आपण त्यांना वापरतो आणि ते गरजेचं आहे. पण तितकंच गरजेचं आहे की आपण आपली जी मूलभूत कर्तव्य आहेत ती या देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून किंवा एक माणूस म्हणून पूर्ण करणं. आणि हे आपल्याला सांगणार आहे ते त्यांच्या प्रहासांमधनं, ज्याचं नाव आहे आम्ही बिघडलो. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. तर मंडळी, अशा प्रकारे हनुमंताचा जन्म झाला. हनुमंताचा जन्म झाला, अंजनीने त्याला पाळण्यात ठेवलं आणि त्याचं लक्ष गगनात गेलं. गगनात लक्ष गेले, गगनात लक्ष गेले. माझ्या सख्या मामाच्या सख्या भावाच्या सख्या काकाच्या सख्या काका गेलेला. त्यांची 100 एकर जमीन आहे, ती घेऊ की नको? अरे येडा का खुणा तू, अशी दारात आलेली लक्ष्मी सोडायची असते वय. घे घे. हो घे, हक्क आहे तुझा तो. हा घेतो घेतो. ओ महाराज सुरू करा तुम्ही. तर हनुमंताने अवकाशात झेप घेतली. हे बघून इंद्रदेव घाबरला ना राव. त्याने इंद्रवज्र घेतलं आणि हनुमंतावर फेकलं. ते हनुमंताच्या हनुवटीला लागलं आणि हनुमंत आडवा. हे बघून पवन तेव्हाची सटकली ना राव. त्याने सगळा वायू खेचून घेतला आणि मग सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले काय, पृथ्वी जर्जर झाली झाली. आई झाली, माझी बाई आई झाली. काय मग पेढा की बर्फी? मुलगी झाली हो. आता बसा तिच्या लग्नासाठी पैसे जमवत. आणि ते शिक्षणाचं काय? शिक्षण देऊन काय होणार आहे? लग्न करून दुसऱ्याच्याच घरात जाणार ना. बरोबर आहे. कशाला पाहिजे? मगाशी ह्याला ह्याचे हक्क सांगायला सगळे आले आणि आता ह्याला ह्याचं कर्तव्य सांगायला कुणीच तयार नाहीये. जसं ह्याच्या काकाची प्रॉपर्टी मिळवणं ह्याचा हक्क आहे ना, तसं ह्याच्या मुलीला शिकवणं हे ह्याचं कर्तव्य आहे. हो बाई, तुम्ही आम्हाला नका सांगू. मंडळी, अशा प्रकारे आपल्याला आपल्या हक्कांची जाण झाली, पण कर्तव्यांची नाही. सोन्या मोन्याच्या जोडीला येऊ सरकारी मुद्द्याला, असे कुणाचा विरोध या सरकारी मुद्द्याला. आपल्याकडे सुप्रीम कोर्टचे जज आणि मोठे मोठे नेते बसलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, या प्रकल्पाला होकार द्यावा का नकार द्यावा? बरं, त्या प्रकल्पाला होकार दिला. विरोध 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 विरोध. तुमचं आमचं काम काय? विरोधाशिवाय आहेच काय? तर मंडळी, आता आपण जमलो गोंधळपूर या गावामध्ये. आपण बघू शकतो इथे नेहमीप्रमाणेच कसा गोंधळ माजलेला आहे, कारण सरकारने बांधला इथे एक रस्ता. मी तुम्हाला दाखवतो तो रस्ता. हा बघा. काय लांबवा लांबवा. ओ काय पेटे भरले. तर आता आपण जाणार आहोत सरपंचजींकडे. तर सरपंचजी कुठे चाललं? सरपंचजींकडे मुलाखत घ्यायला. माझी घ्या ना. मुलाखत. तर सरपंचजी, तुमचं काय म्हणणं आहे? तर आमच्या मोटू शेटने जे काम केलंय, कच्च्या रस्त्याला एकदम पक्का केलाय, लय भारी काम केलंय, छान काम झालेलं आहे. साहेब विरोध झाक काय काम केलंय, आम्हाला अजिबात आवडलेलं नाही हे काम. ठाम विरोध आहे, विरोध विरोध. तर हे होतं सरपंचजींचं म्हणणं. आता आपण पुढे जाणार आहोत. तर बाई वाड्यावर या. मी असताना तुम्ही नसताना. तर बाई, तुमचं काय म्हणणं आहे? आता मी काय बोलू? मग ठीक आहे. हा विरोध माझ्यामुळेच होतोय. गावातल्या सर्व गोष्टी माझ्यामुळे, हॉस्पिटल माझ्यामुळे, रस्ते माझ्यामुळे, शाळा माझ्यामुळे. एवढंच काय, शाळेतली मुलं सुद्धा माझ्यामुळेच शिकतात. बाई पुढे जाऊ. हो. तर बाई, आता तुमचं काय म्हणणं आहे? कॅमेरा चालू आहे का? बाई चालूच असणार ना. बोला. ओ वा, काय बाई आवाज ना ऐकूच जात नाही काही तिकडे. अहो, आमची अख्खी जमीन किती आहे आमच्याकडे? आता आम्ही काय करायचं? तर हेच होतं बाईंचं म्हणणं. आता आपण अजून पुढे जाणार आहोत. तर सर, तुमचं काय म्हणणं आहे? एकदम मस्त रस्ता बनवलेला आहे. मुलांना शाळेत जायला त्याचा उपयोग होतोय. गाव शहराला जोडलं गेलेलं आहे. प्रगती होत. विरोध ठीक आहे, प्रगती आहे. दुसऱ्या रस्त्याचं दिवसभर काम चालू असतं, आवाजाने आम्हाला लय त्रास होतो, मुलांचा अभ्यास होत नाही. ही प्रगती अशी प्रगती असते. तर बघू शकतो लोकांची इथे कशा संमिश्र प्रतिक्रिया आहेत. तुम्ही बघत राहा तुमचं आमचं सगळ्यांचं आवडतं चॅनल विरोध 24 तास. ये मुंबई नगरिया तू देख बबू.
बबुआ ये बम्बई नगरिया तू देख बबुआ. हाँ लाली, तो लल्लन ने खाना खाया कि नहीं? क्या 5 रोटी और पतीली और चावल, तुम ना उसे पतला करके छोड़ोगी. मैं यहाँ पे पान का ठेला डाल रहा हूँ. 1 महीने बाद तुम और लल्लन यहाँ पे आ जाना. मेरी तरह मोटा करके छोड़ूंगा. ठीक है, रखते हैं. ओ भाई सरक. इथं ना पाऊस ना पाणी पडलं तर नुसतं गारच पडतात. आम्ही शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? आता इथे शहरातच काहीतरी बघावं लागलं. हो संख्या इथे कोणाला माझ्या कलेची कदरच नाही. तुम्हाला काय वाटतं मी ऍक्टिंग नाही करू शकत? आता मी मुंबईला जाणार आणि सुपरस्टार बनून दाखवणार. एक्सक्यूज मी. I am myself a Venugopal Iyer. मैं इधर इडली बेचने आता. इडली के साथ सादा डोसा, मसाला डोसा, सादा मसाला, हैदराबादी डोसा. आजच. और मैं इधर धंदा करेगा. सर आमच्या गावात ना शिक्षणाची सोय नाही. पण आता मी एकटी शहरात जाणार आणि शिक्षण मिळवून दाखवणार. जरा सरकता का? तुम्ही तुमच्या वास्तव्याच्या हक्काचा वापर करून आलात ना इकडे. मग माझ्या हक्कात सुद्धा आदर ठेवा ना तुम्ही. तुमचं कर्तव्य कधी पार पाडणार आहात? तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जेव्हा येतो या वोटिंगचा तीर, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. काय साहेब असं बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी काय करणार. चहा गोड लागत नाही दुसरा तुमच्याशिवाय. काय हालत झाली आपल्या देशाची. सरकारांवर सरकार पडताय. कशी ही काय अशी. अरे मी ह्या मुद्द्या लय कामकाबले उठला दिवसभर पडून असतो. तर ना ह्या विषयावर तुम्हाला काहीही विचार. म्हणजे आता आपल्या देशाला कशाची गरज आहे माहितीये का? आता आपल्या देशाला एका खंबीर नेत्याची गरज आहे, ज्याला देशाला पुढे नेता येईल. बसूया बसूया बसूया. बसूया. आईला चकना कुठे गेला? येण्यात खाल्ला असणार. हा ना, पितो कमी आणि खातो जास्त. काय? आता ना आपल्याला बोलायचंय. कशावर? देशावर. आपल्याला कसा नेता हवाय? भाऊसाहेबांसारखा. पण तुला काय कळतं रे पॉलिटिक्स मधलं? हा ना. तू का पण? साहेब काल मतदान होतं, केलं की नाही? नाही रे नाही. आपल्या देशात असा एकही लायकीचा उमेदवार नाही ज्याला मी मत देईल. मी वोट केलं बरोबर. साहेबांनी मला नोटा दिल्यात नोटा. अरे मला तर अख्खी बाटली दिली. मला काहीच नाही दिलं रे. त्याची वाटली मी चरली. जाऊ दे, भाऊसाहेब जिंकतील ना तेव्हा पार्टी देतील. अगं हे बघ, आपल्या परिसरात अजून 2 मोबाईल टावर लावताय. याच्या विरोधात आपण पेटिशन तयार करायला हवं. वेडाच ना तू. त्यापेक्षा मोबाईलवर स्टोरी टाक ना. #टॉवरबॅन. अहो, आपल्याला कामवाल्या मावशी आहेत ना, त्यांच्या घराचे त्यांना खूप त्रास देतात आणि त्यामुळे त्या खूप घाबरल्या सुद्धा आहेत. तर आपण त्यांच्या वतीने पोलीस कंप्लेंट करतो. काय मूर्ख आहेस का? आपण कशाला कंप्लेंट करायची? ते त्यांचं काय ते बघून घेतील. तू आतमध्ये जा, तू यामध्ये पडू नको बावळट. अरे कुठे झालंस? मतदान करायला चाललोय. डोंगर पार करून मतदान करायला चाललंयस. आणि तुझं सरकार आलंय का कधी आपल्या गावात? हा मग तेच यावेळी इकडे यावं म्हणून जातोय ना मतदान करायला. जा तुझं सरकार आहे ना आपल्या गावात. मूर्ख हो मूर्ख आहोत आम्ही बावळट आहोत आणि मी वेडे सुद्धा आहोत. माफ करा मंडळी, आजचं कीर्तन खरं तर हनुमान जयंतीचं होतं. पण त्या हनुमानाचं छुटवेनी की काय माहिती नाही, पण आजचं कीर्तन योग्य मार्गाने गेलं का? तो एक हनुमंतच होता, ज्याला आपल्या शक्तीचा विसर पडला होता खरा, पण तरीही त्याने त्याची कर्तव्य पार पाडली. आणि एक आपण आपल्याला आपल्या हक्कांची बरोबर जाणीव, पण कर्तव्य. मग आपल्या मनात अशी काही लोक असतात ज्यांना माहिती असतं आपली कर्तव्य कशी पार पाडायची, पण आपण काय करतो? आपण उलट त्यांनाच बोलतो, तुमची माथी फिरली आहे, डोकी बिघडली आहे. मंडळी, जर खरंच यांची डोकी बिघडली असतील ना, तर तुमची सुद्धा डोकी बिघडायची गरज आहे. जर खरंच आम्ही बिघडलो असू ना, तर तुम्ही सुद्धा बिघडा. म्हणून तर मी म्हणतोय, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला
शिष्य बिघडला सद्गुरुची झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. दुसरं एक हिंदी स्किट आहे जिथे आपल्या समाजामध्ये काही कामांना कमी लेखलं जातं किंवा त्या कामगारांना खालचा दर्जा दिला जातो. त्या कामगारांच्या ज्या व्यथा आहेत ते आपल्याला कॉमेडीच्या माध्यमामधनं ते आपल्याला दाखवणार आहेत आणि ह्या स्किटचं नाव आहे अनरजिस्टर्ड. सेम सिम्बा बैठो. ए महाराष्ट्र श्री बस ना. हाँ तो बच्चों, मैंने जो तुम्हें फॉर्म भरने को बोला था वो तुम सबने भरा? भरा. अरे यार सबने भरा. सर मैंने नहीं भरा. अरे क्या बात है, माइंड इज ब्लोइंग. क्यों नहीं भरा? क्योंकि उसे भरा नहीं था ना. तुम बताओ क्यों नहीं भरा? सर मेरे पापा जो काम करते हैं वो इस फॉर्म में है ही नहीं. ऐसा क्या काम करते हैं तुम्हारे पापा? मेरे पापा चलो पबजी खेलते हैं. हाँ चल खेलते हैं. नहीं यार मुझे पढ़ाई करनी है. तेरा हमेशा का रहता है पढ़ाई करनी है पढ़ाई करनी है. चल ना खेलते हैं एक गेम. चल बेटा काम पे चल. पापा मुझे पढ़ाई करनी है. अरे पढ़ाई से कुछ नहीं होता. मेरे साथ चल के काम सीख ले. पापा मुझे ये काम नहीं करना. तू आ रहा है कि नहीं? ये तुम लोग मुझे बार-बार फॉलो कर रहे हो ना? हाँ फॉलो किया. अब ये बताओ कहाँ पे उतरे? कोचिंग की उतर देना. ये कोचिंग की नहीं रे, कोचिंग की नहीं ना उधर. ए वहाँ तो दुनिया भर का कचरा रहता है रे. पापा आप यहाँ उतरोगे? यहाँ तो दुनिया भर का कचरा है. बोला था ना यार कोचिंग की नहीं उतरते. यहाँ पे तो हेलमेट भी नहीं है. वही तो, यहाँ तो वेस्ट भी नहीं है और लूट भी नहीं है. अब सरवाइव कैसे करेंगे? पापा वैसे ही उतरोगे. आपके पास ना हेलमेट ना हाथ मुंह देने जैकेट. अरे बेटा कुछ नहीं होता और वैसे भी हमें ये सब नहीं मिलता. ओह नो, मर गई मैं नॉकआउट हो गई. ये जल्दी आना मुझे रिवाइव दे. रुक आ रहा हूँ. बचाओ मर गई मैं. ये एक एक किरमा की से मार उसको. जल्दी मार. पट्टे से एक शॉट. यस That's like my boy. तुझे पता है ना तेरा बाप इधर ही मरा था और तू यहीं पर उतरना चाहता है. तो क्या करूं? घर चलाने के लिए करना ही पड़ेगा और अगर मैं नहीं करूंगा ना तो कोई और नहीं करेगा. That's like my boy. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ कहाँ जाए हम. ये कभी औरत छोड़ती भी तो नहीं है ना. अरे धीरे बोल सुन लेगी वो. अरे मुझे सुनाई तो आने दे क्या बोल रही है तू. नर्क में जाएगी साली. 2 दिन से मेरा पति घर नहीं आया है. उसे ढूंढने तो जाना है. यार मैंने भी 2 दिन से कुछ नहीं खाया है. इतनी भूख लगी है ना मुझे घर जाना है. तुम बेवड़े लोग मेरे को पीने नहीं देते. अब इसे क्या हुआ? कुछ नहीं बस यूं ही. हवा ये औरत से उड़ जाएगी. ए चुप है. आज मैडम का मूड मुझे बहुत अच्छा लग रहा है. मुझे छुट्टी चाहिए. आज मांग ही लेता हूँ. मुझे भी चाहिए. मैं भी आती हूँ तेरे साथ. ओ बिजली गिरा मैडम ए, तुम लोग यहाँ क्या कर रहे हो? चलो लाइन में. मैडम जी मुझे घर जाना है. मैंने 2 दिन से कुछ भी नहीं खाया है. तो क्या हुआ? मैंने भी 1 हफ्ते से कुछ नहीं खाया. देखो मैं कितनी स्लिम ट्रिम हूँ. आउट. मैडम जी मुझे भी घर जाना है. 2 दिन से मेरा पति घर नहीं आया है. उसे ढूंढने जाना है. मुझे पता है तुझे सीरियल देखने जाना है. आउट. मैडम ए, मुझे पंचायत में सिक्का लगाने जाना है. इसे किसने अंदर छोड़ा? हाउ डिस्गस्टिंग. थैंक यू. आउट. मेम साहब मुझे भी घर जाना है. अब इससे क्या हुआ? पेट में बहुत दर्द हो रहा है ना. महीने की तारीख आई है. आप तो समझती होंगी. मेम साहब ये महीने की तारीख हर महीने आती है. आप एक काम करो, इसको भी वो सुरेखा वाला इलाज बता दो. देख लीला, अगर तू 1 दिन के लिए नहीं आएगी तो तेरा 1 महीने का पगार कटेगा. तो वो डॉक्टर के पास जा और वो गर्भ निकाल दे. क्या? लगता है आज भी काम नहीं मिलेगा. ये तेरे तो धूम मचा ले. बोलो यहाँ पे किस किस को काम चाहिए? उंगली मत कर काम नहीं होगा. उंगली मत कर.
हाँ, मेरे बाजू वाले साइड पे काम चल रहा है, जिस जिस को काम चाहिए मेरे पीछे आओ, चलो। ऊंची है बिल्डिंग, पता तेरी कंप्लेंट, कैसे बताऊं, हारने भी नहीं है, हारने भी नहीं है, हारने भी नहीं है। सर ये वर्कर्स तो अनरजिस्टर्ड है, इनको रजिस्टर करना पड़ेगा ना। ये अनरजिस्टर्ड है, वही अच्छा है, पगार भी कम देना पड़ेगा। अय्यो रजनी सामने सांप का जेसीबी लाया। मर गया साहब। तो मैं क्या करूं? वैसे भी अनरजिस्टर्ड था, मुझे फर्क नहीं पड़ता साहब। मैडम वहाँ पे गाड़ी नहीं जा सकती, वो विजिटर्स पार्किंग नहीं है। आप एक काम कीजिए, आप कहीं और लगा दीजिए मुझे तो वहाँ पे। एक्सक्यूज मी, हाउ डेयर यू, डू यू इवन नो हु आई एम? नहीं समझे ना, यही तुम्हारी औकात है। मेम साहब, आपने 2 महीने से पगार नहीं दिया। लेकिन 2 महीने से तू आई कहाँ थी? पर वो लॉकडाउन था ना, तो घर में पैसे। मुझे कुछ पता नहीं है, पगार वगार कुछ मिलने वाली नहीं है। काम कर अपना। साहब अंदर सांस लेने में तकलीफ होती है साहब, मुझे कुछ हो जाएगा साहब। तुम्हें कुछ भी होने दो, तुम्हारे घंटे पूरे होने चाहिए। चलो जाओ खदान में। अरे सच में मेरे पापा आपका जीना आसान करते हैं। आपको शायद पता नहीं होगा, लेकिन बारिश का पानी आपके घर में कभी नहीं आता, क्योंकि मेरे पापा नाले में उतरकर वो गंदगी साफ करते हैं। आप घर के बाहर जो डिब्बा रखते हैं ना, वो सुबह होते आपको साफ मिलता है, क्योंकि मेरे पापा वो कचरा उठाते हैं। सुबह के 7 बजते ही आपके घर के बाहर अखबार हाजिर रहता है, क्योंकि मेरे पापा आपसे भी जल्दी उठकर वहां पर अखबार डालते हैं। आप जिन घरों में रहते हैं, जिन स्कूल में पढ़ते हैं ना, वो मेरे पापा बनाते हैं। आपके घर का बिगड़ा हुआ नल ठीक करना, दीवारों को रंग देना, गाड़ियां साफ करना, ये सभी काम मेरे पापा करते हैं। मेरे पापा ना आपके साथ घरों में, रास्तों पर, खेतों में, नालों में सभी जगह काम करते हैं, क्योंकि वो एक मजदूर है, और वो मजबूर है इसीलिए मजदूर है। बच्चों, आज हम मिलकर एक गाना गाएंगे और अपनी क्लास की शुरुआत करेंगे। ये गाना सुनने के बाद शायद आप में से सबको कुछ ना कुछ सीखने को जरूर मिले। आओ हम सब हाथ मिलाए, दिल से दिल तक राह बनाए। आओ हम सब हाथ मिलाए, दिल से दिल तक राह बनाए। हो अंधेरा अगर जिंदगी में, हम सब मिलके जो जलाए। आओ हम सब हाथ मिलाए, दिल से दिल तक राह बनाए। दिल से दिल तक राह बनाए। दिल से दिल तक राह बनाए। तिसरी एक पात्री रचना आहे जी व पु काळे यांचं पुस्तक पाणपोळीमधील तहान कथेवरती आधारित आहे, जिथे आयुष्यात यशस्वी झालो असा समजणारा एक माणूस त्याचं हसणं शोधतोय। हे सगळं ऐकून जर तुम्हाला आणि मला असं वाटत असेल की आपल्याला फार विचार करावा लागणार आहे हे सगळं बघितल्यानंतर, तर आपण बरोबरच आहोत. सो कॅन वी प्लीज ऑलरेडी जस्ट हॅव देअर परफॉर्मन्स ऑन द स्क्रीन. थँक्यू. पूर्वीसारखी गोप्या म्हणून हाक मारणार होतो, मग तुझ्या पाठीवरती एक गुद्दा सुद्धा घालणार होतो, मग आपण दोघांनी पूर्वीसारखं खळखळून हसावं असं सुद्धा होतं मनात. पण आता ते सगळं नको ना करायला. नाही म्हणजे तू आता एवढा बडा आदमी झालायस, तर तुझ्या प्रतिष्ठेला आड येतील असल्या गोष्टी टाळायला हव्यात ना आता, असं तास्कर मला म्हणत होता. खरं तर मला फार म्हणायचं होतं, छे रे कर ते सगळं कर, ते सगळं हवंय मला. ते विशेष कारण नसतानाच हसणं, निस्वार्थी, अगदी खळखळणाऱ्या पाण्यासारखं. हसण्याचा कैफ चढावा ह्याच हेतूने हसणारे आपण दोघं. मार मार, अरे पाठीवर थाप मार. ते ना मोठेपणाचे पंख गळू देत यार एकदाच. पाय जमिनीला लागू देत प्लीज. पण मी आतलं काहीच म्हटलं. तास्करच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्याला सरळ म्हटलं, येस येस तास्कर, यू आर ॲब्सोल्युटली राईट. वी मस्ट फॉरगेट द पास्ट.
त्यावर हसायच्या बेताला आलेला तास्कर शांत झाला. मग माझ्यासारख्या बड्या माणसाला असं रस्त्याच्या मधोमध कसं थांबवून ठेवता येईल असा विचार त्याने केला असणार, आणि साहजिकच त्याने माझा निरोप घेतला आणि त्याच्या मित्रांमध्ये जाऊन सामील झाला. बरं, तिथे जाऊन पण सांगत होता तो की माझा मित्र, शाळेमध्ये शेवटच्या बाकावर बसून आम्ही फक्त खिदळायचो, तेवढंच काम होतं ना आमचं. त्यावर त्याच्या मित्रांपैकीच कोणीतरी एक म्हणाला, काय तो गृहस्थ, त्या गृहस्थाला हसता सुद्धा येतं, अ बिग जोक देन. अ बिग जोक, हसणं हल्ली माझ्यासाठी एक दुर्मिळ झालेली गोष्ट. तास्कर हसतो का अजून? नाही, तो तर हसत असला पाहिजे ना, नाहीतर त्याला गोप्या शब्द का आठवला असता? त्याचे हात माझ्या पाठीवरती गुद्दा मारण्याकरता का शिवशिवले असते ना? मग जर तो हसतो तर मग तो थबकला कशाला? त्या कपड्यांमुळे, माझ्या पोझिशनमुळे, स्टेटसमुळे? ह्याच सगळ्या गोष्टींमुळे तर हसणं विसरलोय मी माझं. तास्कर, तास्कर कुठे गेला? तिथे एक बाई आहे, ह्या वेळेला ती चक्क तिकडे एकटी उभी आहे. कपडे किती घालावेत त्यापेक्षा अंग किती उघडं टाकावं ह्याचाच तिने जास्त अभ्यास केलेला दिसतो. तिने ओठ रंगवलेत, रंगरंगोटी केली. का करतात असं माहित नाही, पण ती हसतेय. नाही, ती हसते ना, मग ठीक. ती माझ्याच शेजारून जाणाऱ्या एका माणसाकडे बघत असते, तोही तिच्याकडे बघून असतोय. त्याने हात दाखवला, एक टॅक्सीवाला थांबलाय, तोही चमकून असतोय. हा कसला आनंद आहे? एकमेकांना गटवल्याचा आनंद. तिला आज करता एक गिराहिक मिळालंय, त्याला सोबत मिळाले आणि तिला भाडं. हा काय आनंद आहे? तास्कर, तुला हा असला आनंद माहिती होता का रे? इकडे फार गर्दी जमली, लोक हसतायत कोणावरती तरी. त्यांनी वेढलंय एका माणसाला, तो वेड्यासारखे काहीतरी बरळतोय, अंगविक्षेप करतोय. कोणीतरी म्हणाले की त्याचा प्रेमभंग झालाय. अरे, जर त्याचा प्रेमभंग झालाय तर हसताय काय त्याच्यावरती? त्याला मदत करा ना, त्याला गरज आहे तुमची. नाही, हसणं नाहीये, हे क्रौर्य आहे. ते हसता हसता केलेलं क्रौर्य. तास्कर, तुला हे असलं क्रौर्य माहिती होतं का रे? हा, आज चौपाटीवरती फार गर्दी नाही. पाऊस पडला होता म्हणून कदाचित. वाळू पण ओली आहे जरा. मस्त वारा सुट. माझ्या शेजारी एक सुंदर मुलगी येऊन बसली. आणि ती चक्क माझ्याकडे बघून हसतेय. ती मुलगी येऊन माझ्या बाजूला बसली, माझ्याकडे बघून हसली आणि अशी उठून निघून गेली. माझ्या बाजूला एक गृहस्थ येऊन बसला, तिचा भाऊ. म्हणत होता तिला वेड लागला. ती अशीच असते, लहान बाळासारखी, निस्वार्थी. मग लोकच तिच्या हसण्याचा अर्थ करतात त्यांच्या परीने, त्यांना हवा तसा. तिचं हसणं म्हणजे टिंगल करणं असं समजून तिच्या प्रोफेसरनी कॉलेजमधनं काढलं होतं तिला. तास्कर, तू हसतोस का रे अजून? नाही, कारण हसत असलास ना तर बंद कर. कारण वी मस्ट फॉरगेट द पास्ट. तू विसर रे, सगळं हसणं विसर. मी तसाच घरी आलो तर
घरून सुद्धा हास्याचे कारंजे उडत होते. माझी बायको ललिता, तिच्या फक्त हसण्यावरती फिदावून मी तिच्याशी लग्न केलं होतं. माझ्या बायकोकडनं माझी तेवढीच अपेक्षा होती. मी दिवसभर काम करून घरी यावं आणि तिने फक्त हसून माझं स्वागत करावं, एवढंच. ती, आमची मुलांची काळजी करण्याकरता म्हणून ठेवलेला विठ्ठल, तोही होता त्यांच्यामध्ये. त्यांचा काहीतरी खेळ चालू होता, हसत होते सगळे. मुलं तर हवेने भरलेले फुगे हवेत उडवत होते आणि त्यांना जमिनीवर टेकू न देता वरच्यावरती टपल्या मारून वरच्यावरती टोलवत होते. मस्त खेळ चालू आहे. मी आज डोकावून बघत सुद्धा होतो. तेवढ्यात भिंतीवरच्या घड्याळात नावाचे टोले पडले. ललिता तणतण करत बाहेर आले आणि मग सगळ्यांना ओरडू लागली की आता बास झालं तर पुरे झाला धांगडधिंगा. त्यांची यायची वेळ झाली, त्यांना नाही आवडत असलं सगळं. बास करा. एवढा वेळ हवेत उठणारे रबरी फुगे अचानक शांत झाले आणि खाली जमिनीला येऊन आपटले. माझ्यामुळे ते शांत झाले. मी ह्या सगळ्याचा विचार करत होतो, तेवढ्यात माझ्या कानाशी तास्करचा मित्र ओरडला. त्या माणसाला हसता येतं. A big joke there. That about also concludes the second day of the annual day event, and in the last 2 days we witnessed a lot of great performances and celebrated a lot of beautiful art. But we've come to a conclusion, and so here I am with a vote of thanks. I would first of all like to thank Mrs. Jyoti Bhadkamkar Madam, who is the trustee of Kirkus Education Trust, Dr. M.R. Kurup sir, who is the secretary of Kirkus Education Trust, Principal Dr. D.D. Sharma sir, Vice Principal Degree College and Dean of Arts Professor Dr. Preeta Nilesh ma'am, Vice Principal of Junior College C.A. Vidyadhar Joshi sir, Junior College Supervisor Mrs. Jayashree Shaligram ma'am. All of you people, thank you so much for giving us an opportunity and a platform. I would also like to thank the teachers who otherwise supported this committee and this event. Thank you so much for your support. It is very appreciated. I would like to thank all the people who participated today, whose faces we saw, whose art and expressions we saw. Thank you so much for performing, and not only that but also recording. It is a difficult thing to do. It takes efforts. Thank you so much for putting in that much of time and energy. It is very, very appreciated. All said and done, the most important part of a whole event, the audience members, everyone who logged in, thank you so much for partaking in this event and making it all the more beautiful. It is very appreciated. So yeah, thank you. Now, we have come to an end of this event, and I would like to thank every one of you who has been involved in this. You have worked well and hard to make this a truly amazing event. It was indeed a Shubharam. Now, we are signing off. Until next time, Namaste.